नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हिवाळा विशेष आजीपंजीच्या काळातील अतिशय खमंग खरपूस अशी तिळाची ओली चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला तिळाची चटणी बनवायची, त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आधी आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे। इथे घेतलेले आहे मी पाव कप शेंगदाणे। साल तडकेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे। ते सतत हलवत हलवत शेंगदाणे खमंग असे साल निघेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता हे आपण काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप इथे तीळ। आता तीळ हे आपल्याला गावरान घ्यायचे आहे। गावरान तिळामुळे काय होतं, चटणी अतिशय खमंग लागते। आता हे सुद्धा मंद गॅसवर आपण खमंग असे भाजून घ्यायचे आहे। सतत हलवत राहायचं, गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आणि खूप सुद्धा आपल्याला करपायचे नाही, नाहीतर चटणी आपली ही कडू होईल। तर इथे सतत हलवत हलवत खमंग अशी हे तीळ मंद गॅसवर भाजून घेतलेले आहे, तुम्ही इथे कलर बघू शकता। आता हे आपण काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची। इथे मी 4 पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करायचं आहे आणि यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे पटकन अशी मिरची ही भाजली जाईल। खूप जास्त सुद्धा घालायचं नाही, अगदी थोडीशी आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, याचा कच्चेपणा कमी होतो आणि चवीलाही चटणी छान लागते। तर इथे मिरची सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता छान असे डाग पडलेले आहे। आता ही सुद्धा आपण काढून घेऊ। तर इथे आपण भाजलेले तीळ, मिरची आणि शेंगदाण्याची थोडीशी मी साल काढून घेतलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। आता घातल्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण अशा पद्धतीने एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे। तर ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। चवीला अतिशय छान लागते ही चटणी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, पराठे बरोबर, नान बरोबर सुद्धा खाऊ शकता। आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि यातली चटणी ही काढून घ्यायची आहे। थोडंसं मिक्स करायचं आहे। आता यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता, पण आणखीन खमंग होण्यासाठी आपल्याला एक फोडणी करायची आहे। आता फोडणी देण्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालं की लगेच त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं। छान असे हे फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला काही कढीपत्त्याची पाने आणि त्यानंतर घालायचं आहे अगदी थोडंसं हिंग आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला ही चुरचुरीत फोडणी ह्या चटणीवरती ओतून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। चवीला अतिशय छान लागते। या थंडीमध्ये तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा, कारण वेगवेगळ्या भाज्या करतो, भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यावेळेस अशी ही तिळाची चटणी जर केली तर अतिशय छान लागते आणि पटकन असं पोट भरतं आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप अशी ही फायदेशीर आहे। करायला खूप सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये होते। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही तिळाची चटणी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।